मोखाडा तालुक्यातील पाणी टंचाई कायमस्वरूपी दूर करण्यासाठी लोकप्रतिनिधी व प्रशासन एकत्र सरसावले असून यासाठी महत्त्वपूर्ण संयुक्त बैठक पार पडली। या बैठकीसाठी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रकाश निकम यांनी पुढाकार घेतला होता। या बैठकीचे नियोजन करताना तालुक्यातील प्रत्येक गावातील पाणी पुरवठ्याच्या अडचणींचा सखोल अभ्यास करून त्या मुद्देसूदपणे मांडण्यात आले। इतकेच नव्हे तर संपूर्ण बैठक सकारात्मक पद्धतीने यशस्वीरित्या पार पाडण्यात आली। बैठकीदरम्यान मोखाडा तालुक्यातील पाणी टंचाई मुळासकट संपवण्याचा निर्धार सर्वांनी व्यक्त केला। केवळ तक्रारी न मांडता त्यावर उपाययोजना सुचवण्यावर भर देण्यात आला। मोखाडा तालुक्यातील पाणी पुरवठा योजना राज्यासाठी माझे सर्व पाणी पुरवठ्याचे अधिकारी खास करून एमजीपीची एसीसी फाईल आलेले आहेत। त्याचे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर मुळे साहेब आहेत। तर या सगळ्या काय काय अडचणी त्याच्यावर चर्चा करूया। छान एक तास चर्चा करून जे जे रिसोल्यूशन्स आहेत ते आपण काढायचा प्रयत्न करूया। पहिला मी फक्त काही योजना या सर्व अडचणी सोडवण्यासाठी लोकप्रतिनिधी व प्रशासन बैठकीस स्पष्ट करण्यात आले। या बैठकीस पालघर लोकसभा मतदारसंघाचे खासदार हेमंत सवरा, विक्रमगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार पालघर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी महाराष्ट्र जल प्राधिकरणाचे या तिघांकडून या तालुक्याचा प्रश्न सोडवण्यात पत्रकार बांधवांनी सुद्धा सहकार्य करावे। सगळ्या राजकीय पक्षांनी आणि खास करून एक पॉझिटिव्ह थिंकिंगचा अधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय मनोज रानडे साहेब यांच्या माध्यमातून आपण राज्य स्तरापर्यंत ही योजना जाऊन घेण्यासाठी आजच्या मीटिंगमधून एक चांगला मार्ग काढूया अशी सगळ्यांना विनंती करतो। कोणीही त्यामुळे आजवर तक्रारी न करता ओळखला जाणारा मोखाडा तालुका आता राज्यातील आदर्श पाणी पुरवठा तालुका ठरेल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला। मोखाडा तालुक्यासाठी राबवली जाणारी पाणी पुरवठा योजना 2 टप्प्यात विभागलेली असून अप्पर वैतरणा येथून तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायत विभागापर्यंत पाणी टाक्या अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आपल्या न्यूज इंडिया 9 ला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। कॉन्ट्रॅक्टर्स आहेत, ग्रामसेवक आहेत। माझे सर्व पाणी पुरवठ्याचे अधिकारी खास करून एमजीपीची एसीसी फाईल आलेले आहेत। त्याचे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर मुळे साहेब आहेत। तर या सगळ्या काय काय अडचणी आहेत त्याच्यावर कृपया चर्चा करूया आणि छान एक तास चर्चा करून जे जे रिसोल्यूशन्स आहेत ते आपण काढायचा प्रयत्न करूया। आपण नंतर मीटिंगला सुरुवात करू। पहिला मी फक्त काही योजना आहेत की एमएसटीसी अपूर्ण कुठे राहिले म्हणजे आणि एमजीपीच्या टाक्या होत्या आधी कांबळे साहेबांना विनंती करतो की त्यांच्या बाजूने थोडंसं सांगावं। आपण फक्त सरपंचाला विनंती करतो की शिवसाहेबांनी जर सांगितलं तक्रार न करता पुढे आपण कसं जायचं आणि मागच्याचा कसा उपाय करायचा याच्यासाठी आपण पॉझिटिव्ह थिंकिंगनी ही मीटिंग आयोजित केली आहे आणि त्यासाठी याची जाण आहे। या तिघांकडून या तालुक्याचा प्रश्न सोडवण्यात पत्रकार बांधवांनी सुद्धा सहकार्य करावे। सगळ्या राजकीय पक्षांनी आणि खास करून एक पॉझिटिव्ह थिंकिंगचा अधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय मनोज रानडे साहेब यांच्या माध्यमातून आपण राज्य स्तरापर्यंत ही योजना जाऊन घेण्यासाठी आजच्या मीटिंगमधून एक चांगला मार्ग काढूया अशी सगळ्यांना विनंती करतो। कोणीही तक्रारी न करता सरपंच सुरू आहे का? नाही सर, मोटरमध्ये सर 4 टाक्या आहेत। 4 टाक्यांमध्ये फक्त टाकी पाणी येतंय। टाकीतून बाहेर आवडून काढलेली नाहीत त्यांनी। टाकी पाणी येतंय साहेब। टाकीमध्ये एक टाकी जेव्हा भरते ना त्यावेळेस 4 टाक्या पाणी वायाला जाते। कोण